सिंधुदुर्गसह कोकणातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे। ग्रामीण भागातील गट 9 आणि 10 शाळांमध्ये 9वी आणि 10वीच्या वर्गांची एकत्रित विद्यार्थी संख्या 20 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास त्या शाळांना 3 शिक्षकांना मान्यता देण्यात येणार आहे। पालकमंत्री तथा मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बैठकीनंतर या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले। शासनाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार असून अनेक शाळांवरील शिक्षक कपातीचे संकटही दूर होणार आहे। दरम्यान ही विशेष सवलत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी लागू राहणार असून यामध्ये नवीन शिक्षक भरतीला परवानगी नसल्याचे शासनाने स्पष्ट केले। शिक्षण क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे।